नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपण KYC केली असेल तरीही या महिलांना या कारणामुळे हप्ता मिळू शकत नाही, कारण आपण सरकारकडे वडील आणि पती यांचे आधार कार्ड आपण दिलेले आहेत। त्यामुळे या महिलांना हप्ता मिळणार नाही। ते महिला कोणत्या आहेत त्यामध्ये बघितले, ज्या कुटुंबातील एक वार्षिक उत्पादन 2.5 लाखापेक्षा अधिक असेल त्या महिलांना हप्ता मिळणार नाही। ज्या कुटुंबातील सदस्य आयतकार असतील, आयतकारदाता आहेत, त्यांनाही हप्ता मिळणार नाही। तर यामध्ये बघितलं आपण की ज्या कुटुंबाचा सदस्य नियमित कायम कर्मचारी, सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेवरती कार्यरत आहेत किंवा सेवेवृत्त निवृत्त वेतन घेत आहेत किंवा 2.5 लाखापेक्षा पर्यंत उत्पादन बाह्यद्वारे जे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयं कर्मचारी, कंत्राट कर्मचारी पात्रता ठरतील। पण यामध्ये बघितलंय की सादर केलेले जे लाभार्थी आहेत त्या महिलांच्या शासनाच्या इतर विभागाकडून राबविण्यात जाणाऱ्या आर्थिक योजना म्हणजे दरमहा 1500 रुपये किंवा यापेक्षा जास्त रक्कम घेत असेल तर त्या महिलांना हप्ता मिळणार नाही। 5वा जो नियम आहे तो म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे त्याही महिलांना पैसे मिळणार नाहीत। त्यामध्ये 6वं जे कारण आहे, ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपाध्यक्ष, अध्यक्ष, संचालक सदस्य असतील त्यांनाही हप्ता मिळणार नाही। आणि शेवटचा म्हणजे काय आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर सोडून त्यांच्याकडे कुटुंबातील सदस्य असतील, यावरती नाव नोंदणीकृत असेल त्या महिलांना हप्ता मिळणार नाही। याची नोंद असावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।